नमस्कार. तर आज मी तुम्हाला झटपट कुरकुरीत सुरमई फ्राय बनवून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी सुरमई घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 वेळा. आणि सुरमई बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: रवा घेतलेला आहे अर्धा वाटी, बारीक रवा आहे हा. 1 चम्मच तांदळाचा पीठ घेतलेला आहे. हळद घेतलेली अर्धा चम्मच, धने पावडर घेतलेली अर्धा चम्मच, लाल तिखट घेतलेला आहे 2.5 चम्मच आहे हा. अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे 2 चम्मच, मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे. तर चला आता आपण झटपट सुरमई फ्राय करायला घेऊया. चला तर आता आपल्याला सुरमईला ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ना, ती लावून घ्यायची आहे. सर्व अशी लावून घ्यायची आहे. चला तर अद्रक लसूणची पेस्ट लावून झालेली आहे सुरमईला. आता आपण मच्छीला लावण्यासाठी मसाला बनवून घेऊया. तर ताटातच बनवून घेते मी. लाल तिखट घ्यायचं आहे आपल्याला, थोडासा ठेवून देते मी. धने पावडर, गरम मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि हा लिंबूचा रस आहे ना, तो घालून घ्यायचा आहे. आणि आपल्याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचा आहे मसाला. एकदम पातळ पण नाही करायचा आणि एकदम जाड पण नाही ठेवायचा. थोडासा मी पाणी घेते, 1-2 चम्मच मी पाणी घातलेलं आहे. बघू शकता छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आहे ना, आपल्याला सुरमईला लावून घ्यायचा आहे. चांगल्या पद्धतीने असं लावून घ्यायचं आहे आपल्याला. चला तर आपला मसाला लावून झालेला आहे मच्छीला. आता ही मच्छी आहे ना, आपल्याला 15-20 मिनिटासाठी अशीच ठेवून द्यायची आहे, म्हणजे मसाला आहे ना तो मच्छीमध्ये चांगला मुरेल. चला तर आपली 15-20 मिनिटं झालेली आहेत. चला तर मस्त असा मसाला सुरमईमध्ये मुरलेला आहे. आता आपण सुरमई आहे ना फ्राय करायला घेऊया. आता आपल्याला सुरमई फ्राय करायची आहे ना. तर हा मी रवा घेतलेला आहे अर्धा वाटी, बारीक रवा आहे. त्याच्यात आता थोडा हा मसाला ठेवलेला आहे ना, तो घालून घेऊया. आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला. कोणाला तिखट आवडतं, कोणाला आवडत नाही जास्त, तर तुमच्या आवडीप्रमाणे घाला. थोडीशी हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे ना, तो पण घालून घेऊया. आणि थोडासा मीठ घालून घ्यायचं आहे, कारण की आपण मसाल्यांमध्ये घातला होता. जास्त घालून नाही घ्यायचा, नाहीतर मग खार होणार. आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तांदळाचं पीठ आहे ना, तो घालून घेऊया. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर चांगलं असं मिक्स झालेलं आहे पीठ. आता आपण मच्छी फ्राय करायला घेऊया. चला तर आता मी तव्यामध्ये तेल घालून घेते. चला तर आता मच्छी आहे ना, आपण फ्राय करायला घेऊया. चांगलीशी रव्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. चला तर आता मच्छी आहे ना फ्राय करायला घेऊया. मच्छी तेलात सोडताना आहे ना, थोडी अशी हलवून घ्यायची. जास्तीचा जो रवा असतो ना मच्छीला लागलेला, तो जरा हलवल्यानंतर पडतो खाली. आणि गॅस आहे ना आपल्याला कमीच ठेवायचा आहे. एकदा तुम्ही करून बघा, खूप छान मच्छी बनते अशा प्रकारे केल्यानंतर.
आता आपल्याला कमी गॅसवर एका साईडने फ्राय करून घ्यायची आहे मच्छी. गॅस आहे ना आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमीच गॅसवर आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. चला तर आता 2-3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण मच्छी आहे ना पलटून घेऊया. बघू शकता छान अशी एका साईडने कुरकुरीत अशी झालेली आहे. चला तर आता मच्छी आहे ना एका साईडने पलटून झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण फ्राय करून घ्यायची आहे मच्छी 2-3 मिनिटासाठी. आणि कमी गॅसवरच आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे. गॅस फास्ट करायचा नाही, कमीच गॅसवर करायची आहे. चला तर आता आपण परत पलटून घेऊया मच्छी. बघू शकता छान असा कलर आलेला आहे मच्छीला. छान अशी मच्छी आपली फ्राय झालेली आहे. आपल्याला जास्त मच्छी नाही फ्राय करून घ्यायची आहे. 2-3 मिनिटं 2-3 वेळा आपल्याला पलटून घ्यायची आहे. आता आपल्याला परत आहे ना 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता टेस्टी आणि कुरकुरीत अशी आपली सुरमई फ्राय बनवून झालेली आहे. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.